पहा नवीन एपिसोड्स एकदम ऍड फ्री। या देवी सर्वभूतेषु सरस्वती रूपेण संस्थिता नमस्तस्यै 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 नमो नमः। काय झाले? काय नाही. बाळ, अरे कसला विचार करतोयस? उशीर होण्याच्या आधी पूजा सुरू कर बघू. होय, भामे, नैवेद्य आणतेस ना? हो, आलेच. यशवंता, नैवेद्य दाखवताना संकल्प कसा सोडतात आठवतोय ना? अरे काकाश्री, कठीण आहे बरं. माझ्या तालमीत सोडा दोघांना, बरोबर मार्गावर येतील. आजच सोडतो. शुभस्य शीघ्रम. खरंय. चांगला ताळ्यावर आण दोघांना. हो, पण त्यांना ताळ्यावर आणण्यासाठी आधी यांचे चित्त थाऱ्यावर हवे ना. यशवंता, ऐक नीट मी काय म्हणतोय ते. काका काकू, आमच्याकडून तुम्हा दोघांस विजयादशमी निमित्त हे सोने स्वीकार करावा. नमस्कार करतो. आयुष्यमान भव. अष्टपुत्रा सौभाग्यवती भव. हसताय काय? गोपिकाबाई, आता दसऱ्यानिमित्त या दोघांना काहीतरी भेट द्यावी लागेल आपल्याला. काय बरं द्यायचं? भेट तर मी काही देणार नाहीये. आशीर्वाद दिलाय ना आता. अष्टपुत्रा सौभाग्यवती भव. तो आशीर्वाद सार्थ ठरवायचा आहे. गेल्या कित्येक वर्षात टिळकांच्या घरात तान्ह्या मुलाचा आवाज नाही घुमलाय. काय लाजायचंय काय त्यामध्ये? बाळ आणि भामा आता ह्या दसऱ्याचं राहू दे, पण पुढच्या वर्षी दसऱ्याच्या दिवशी दोघांना नाही, तिघांना आशीर्वाद द्यायचे आहेत आम्हाला, बरं का? चला, आम्हाला भूक लागलीये, जेवून घ्यावे. हो का? बाळ, विषय भरकटवू नकोस हा. मी चांगलीच ओळखून आहे तुला. छे 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 काकू, मला खरोखर भूक लागलीये. मला भूक लागलीये. हो का? आणि यशवंता, शिकून घे सगळं. पुढल्या वर्षी तुला बसायचंय. अहो टिळक, आहात का घरात? कोण बरं? हा आवाज सार्वजनिक काका. अहो, तुम्ही येताय ना? हो. जोशी काका, नमस्कार. 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 आज कसं काय येणं केलं? अरे, विजयादशमीच्या दिवशी आणि टिळकांच्या घरी यायचं नाही असं होईल का? अलभ्याला. हो, या. या. एकीकडे विवेक आहे, एकीकडे उद्रेक. एकीकडे संयम तर एकीकडे विद्रोह. एकीकडे ज्योत आहे, एकीकडे मशाल. कुठला मार्ग निवडू मी तरी? तुम्हाला सगळ्यांना विजयादशमीच्या शुभेच्छा. अहो, खरे तर आम्ही आपणाला सोनं द्यायला हवं. नाही, कनिष्ठांनी ज्येष्ठांना सोनं द्यायचं हीच तर आपली खरी रीत.
अहो कसलं कनिष्ठ कसलं ज्येष्ठ. वयाच्या हिशोबापेक्षा मनात सदिच्छा असणं महत्वाचं. अहो आम्ही आपणाला काय सदिच्छा देणार. आपण योगी तपस्वी आहात. हे असं म्हणून तुम्ही आम्हाला लाजवताय. अहो आपापल्या परीनं आपण सगळेच जण समाजाला उपयोगाचं असं काही ना काही काम करत असतो. अहो आपण फक्त पालखीचे भोई. खरंय खरंय. बसा आपण बसा. काय बळवंत, हा होय. कसं चालू आहे तुझं शिक्षण? उत्तम चाललंय, सगळं सुरळीत आहे. यंदाचं हे शेवटचे वर्ष. तुमच्या पुतण्याची प्रगती सर्वश्रुत आहे गोविंदराव. अहो आता तुमच्यासारखे मार्गदर्शक आहेत म्हणून आम्ही निश्चिंत आहोत काय. पण काका ह्यावेळी मला तुमचा पोशाख थोडा बदललेला दिसतोय. केवळ पोशाख बदलला पण आतला माणूस तोच आहे. अहो मी आता ठरवलंय की विलायती कापड वापरायचं नाही. या खरखरीत वस्त्रांचीच आता सवय करायची. सरकारी वकिली सोडली तरी वस्त्र तीच होती. सभेच्या कामाकरता जरी लोकांना भेटायला गेलो तरी या वस्त्रांमुळे असं जाणवलं की लोकांमध्ये आणि आपल्यामध्ये अंतर पडतं. तेव्हा जाणवलं की हे अंतर जर नष्ट करायचं असेल तर ही वस्त्र मुठेमध्ये विसर्जित केल्याशिवाय पर्याय नाही. करून टाकली. फार छान. पण एक सांगू, या बाबतीत आमच्या बाळनं मात्र तुम्हाला मागे टाकले. आमच्या बाळनं वसतिगृहात जाण्याआधीच सांगून टाकलं होतं, टिळकांच्या घरामध्ये विलायती कापड येणार नाही. काय रे बाळ, आठवतं ना तुला? होय होय, निश्चितच आठवतंय. आपल्या स्वदेशी व्यावसायिकांना, इथल्या कामगारांना आपणच पाठिंबा नाही दिला आणि उद्या ते देशोधडीस लागले तर त्या जबाबदार कोण? अगदी खरंय. अगदी मनातलं ओळखलंस बाळ. आता सर्व स्तरातून स्वदेशीचा प्रचार आणि प्रसार करायची गरज आहे. आता तुझ्यासारखे निष्णात आणि बुद्धिमान तरुण शिक्षणात अग्रेसर आहेतच. आता या क्षेत्रात हे रे काय बाळ, कालपर्यंत तुझ्या हातात लेखणी, बोरू, पुस्तकं असायची. आज हे. अहो शस्त्रपूजनासाठी तो खंजीर माळ्यावरून खाली काढला होता. अरे पण बाळ, तू इथे कशासाठी घेऊन आलास? मी आत ठेवून येऊ का? हा असू दे. कदाचित आता याचीच जास्त गरज भासेल. आणि मला असंही वाटतं की कुठल्याही शस्त्रास कमी लेखणे काही योग्य नाही, नाही का गुरुजी? मगाशीच आपण याची पूजा नाही का केली? चांगलंय. शस्त्र हाती असलेलं चांगलंच आहे, पण त्याचा वापर कसा करायचा हे जर माहित नसेल तर बिकट परिस्थिती ओढवू शकते. मान्य आहे, पण अनेकदा बिकट परिस्थिती आधी ओढवते आणि त्यामुळेच शस्त्र हाती घ्यावी लागते. आणि लेखणी चालवू शकणारा हात शस्त्र उचलू शकत नाही या भ्रमात आपण राहायला नको ना. सध्या तरी मी या संभ्रमात आहे की लेखणी आणि शस्त्र यापैकी नेमके परिणामकारक ते काय आणि मी यातले काय निवडावे. विवेक. तुमचा विवेक तुम्हाला सुचवतो की कुठल्या क्षणी काय निवडायचं ते.
विवेक. आज पहिल्यांदा मी विवेकानं विचार न करता भावनेच्या आहारी जाऊन विचार करतोय का? पण मग हा असा विचार करणे गैर आहे का? काय बाळ, कसला विचार करतोयस? वा 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 वा. अरे दाजी, आंबा जरा दमाने तरी खा. हे डब्बे आमच्या घरच्यांनी आमच्यासाठी दिलेत रे. तुम्हाला काय करायचंय? तुम्ही तुमच्या घरी काल हेच खाल्लं ना मग. आणि अन्नदान हे श्रेष्ठ दान मानलं जातं. ते तुम्हाला मोकळ्या मनाने करता येत नाही. परंतु हाच नियम तुला लागू होत नाही का? तू देखील तुझ्या घरचे जिन्नस इथे आणायला हवे होते आणि ते आमच्यात वाटप करायला हवे होते. आणलं असतं आणि केलंही असतं, पण माझ्या घरचं सगळं अन्न मी काल फस्त करून टाकलं. मग काय आणणार? थांबा 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 थांबा. ह्याच्या घरची पुरणपोळी आली, बाळच्या घरची खीर आली, कर्वेच्या घरची बासुंदी आली. माधवा, तुझा डबा कुठे? तुझ्याही डब्यात पुरणपोळ्या आहेत म्हणे ना. दे 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 तुझा डबा. तुझा डबा दे. डबा दे. नाही काय नाही, डबा दे. अरे डबा दे. थोडं जोर लावतो. दाजी, काय रे आगाऊ माणसा, अरे किती खाशील? पोटाचा स्फोट होईल एके दिवशी. किती अन्न ठासतोस त्या पोटात. मी तुला अतिशय समर्पक नाव ठेवलेले आहे, बकासूर. असा मला हेही नाव आवडेल. अरे मुळात माझं अन्नावर प्रेम आहे. खाणं आणि व्यायाम. अरे तुम्हाला सांगतो, तुम्ही माझ्या काल घरी यायला हवं होतं, तेव्हा तुम्हाला समजलं असतं. का? असं काय होतं घरी? अरे आमच्या घरी जसा साजरा झाला तसा तुझ्या घरी झाला असेल ना दसरा. नव्हे नव्हे मित्रा. अरे माझ्या घरी माझ्या व्यायामशाळेतली सगळी आयुध मी स्वच्छ पुसून त्यांची पूजा केली माझ्या हातांनी. अरे एक एक आयुध उचलताना अशी वीरश्री संचारली होती की ऊर भरून आला होता. त्या क्षणी दसऱ्याच्या दिवशी ठरवलं, आजपासून दुप्पट व्यायाम. अरे अशी तब्येत करतो ना की सगळ्यांचे डोळे पांढरे पडतील. अरे दाजी, अजून किती तब्येत कमावशील? आधीच दिसायला बैल दिसतोस, आता काय गेंडा होतो का गेंडा? दाजी सोड 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 सोड. सोड काय सोड? हा? सोड काय सोड? पुन्हा जर हे बोललास तर असा ठोसा मारेन 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 आणि अर्धा देह जमिनीत घालेन तुझा. कळलं का? हो कळलं. पण काही म्हणा, मला तर हे शस्त्रपूजन वगैरे आम्हाला पटतच नाही. काहीसा अतिरेकच वाटतो. नाही हा, अजिबात अतिरेक नाही. अरे ही तर आपली परंपरा आहे, रीत आहे. अरे अगदी महाभारतापासून सुरू आहे ही परंपरा. आजच्या काळात बोलायचे झालं तर छत्रपती शिवाजी महाराज आजन्म जे स्वराज्यासाठी लढत राहिले, या मातीसाठी यांनी प्राण दिले. आता पहिले बाजीराव पेशवे घ्या ना, होते अल्पायुषी, परंतु जेवढ्या लढाया ते लढले त्यातील एक सुद्धा पराभूत झाले नाही. अरे राघोबा दादांनी तर अटके पार झेंडे लावलेत. अरे आपल्या भूमीला किती थोर परंपरा आहे वीरपुत्रांची. आणि शस्त्रपूजन म्हणजे फक्त शस्त्रांचं पूजन नसतं, तर आपल्या वीरपुत्रांना दिलेली मानवंदना असते ती. कळलं का? बळवंत, काय रे शांत कायस? एरवी आपल्याला गप्प करणारा स्वतःच मौन धरून बसलाय. अरे मनोहर, तुझा साथ देई ना तो, तुला ठाऊक नाही? अरे लग्नानंतरचा त्याचा पहिला दसरा होता. आता त्याला बाबा ह्या चर्चेमध्ये कशाला रस असणार? हे बरोबर आहे. काय रे टिळक, हो ना? नाही 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 नाही, तसे नव्हे, तसे मुळीच नव्हे.
खरं तर तुम्ही सगळे जे काही तावातावानं बोलताय ते नीट ऐकायचा आणि पचवायचा प्रयत्न करतोय. आणि त्यातून माझ्या हे लक्षात येते की जेव्हा जेव्हा आपल्या भूमीवर संकट आली, आपल्या धर्मावर संकट आली, आपल्यावर गनिम चालून आला, तेव्हा तेव्हा ह्या आणि अशा अनेक योद्ध्यांनी सशस्त्र क्रांतीचाच अवलंब केलाय. आणि त्यांनी केलेले हे बलिदान आपण कधीही विसरू शकणार नाही. अगदी योग्य. म्हणूनच मला फडके गुरुजींचा मार्ग तंतोतंत पटतो. त्यांनी आपल्यासारखे तरुण एकत्र करून फौज उभी केली आणि त्यांनी सशस्त्र क्रांतीची हाक दिली इंग्रजांविरुद्ध. होय होय होय, मी त्या शिबिरास उपस्थित होतो आणि त्यांनी सुरू केलेली ही क्रांती अतिशय आदरणीय आहे. बघा, हे असे आदर्श हवेत आपल्या समोर ज्यांच्याकडून आपणास प्रेरणा मिळेल. नाहीतर ते सभा आयोजित करणारे सार्वजनिक काका. आता मला सांगा, नुसत्या सभा घेऊन काय साध्य होणार आहे बरं? चांगली हातातील शासकीय नोकरी सोडून ते समाजसेवेचे भूत जपत बसले. काय उपयोग बरं सांगा? तोंड सांभाळून बोल कर्वे. तू कोणाबद्दल बोलतोयस तुला समजतंय का? मी स्वतःचे घरदार बाजूला ठेवून समाजासाठी आयुष्य वाहिलेला तपस्वी येतो. समाजातील इतरांचे दुःख बघून ज्याचे हृदय हेलावून जाते असा योगी पुरुष येतो आणि त्यांच्याबद्दल तू हे असे बोलतोस? बळवंत, शांत हो. अरे चेष्टेने म्हणतोय तो. अरे अशी चेष्टा करावी का? मुळात आपली पात्रता बघून बोलावं. कर्वे, कळलं का? ठीक आहे, मी मान्य करतो की माझ्याकडून चूक झाली. पण टिळक, एकीकडे तू सार्वजनिक काकांची इतके कौतुक करतोस आणि दुसरीकडे तितकाच मान तू फडक्यांना सुद्धा देतोस. आता समजा उद्या जर या दोन मार्गातील एक मार्ग निवडण्याची तुझ्यावर वेळ आली, तर तू कुठला मार्ग निवडशील? सांग ना टिळक, कुठला मार्ग निवडशील? कर्वे, प्रश्न असा का उपस्थित होतो की कुठला एकच मार्ग निवडायला हवा? कुठले एक योग्य आणि दुसरे अयोग्य हे असेच का? आम्ही असं कुठे म्हणत आहोत? आपल्या समोर ही आता दोन जिवंत उदाहरण आहेत, म्हणून त्यांच्या विचारसरणी आणि मार्गाबद्दल बोलत आहोत. सार्वजनिक काका अतिशय प्राणपणानं समाजासाठी काम करतायत, अक्षरशः जीव ओतून काम करतायत. आणि हो, त्यांच्या भाषणांनी समाज प्रबोधन होतंय आणि हो, त्यांच्या या कार्यामुळेच उद्या एक सकस समाज निर्माण हो. आता एक माझं, अरे चेहरा बघ तुझा किती उतरलाय. मगापासून खूप घालमेल झालीये तुझी. आता तू जा आणि झोप. आपण उद्या सकाळी बोलूया. चला रे. कसे सांगू तुम्हाला काय समस्या आहे, मनात काय चाललंय? शत्रूवर देखील अशी परिस्थिती येऊ नये अशा संभ्रमात मी आहे. छत्रे गुरुजी म्हणतात, निंदकाचे घर शेजारी हवे, जो आपल्याला सत्याची जाणीव करून देतो. परंतु माझ्या समोर दोन्ही तितकेच शाश्वत सत्य मार्ग आहेत. त्यातील कशाची निवड करू? कोणी असा निंदक असेल का जो मला यातून मार्ग दाखवेल?
कोण असावा हा विद्यार्थी?